नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे आनंद रामायणातील रामाष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. लीला शरीरम रणरंगधीरम विश्वैकसारम रघुवंशहारम गंभीरनादम जितसर्ववादम श्रीरामचंद्रम सततं नमामि. लीला शरीरम म्हणजे लीला करण्यासाठी त्यांनी शरीर धारण केलं होतं. अवतार आपण म्हणतो, अव अधिक तृ तर असा धातू आहे त्याच्यात. म्हणजे एखादं विशिष्ट काम करण्यासाठी वरून खाली येणं याला अवतार म्हणतात. ते काम झाल्यानंतर पुन्हा मूळ स्वरूपात विलीन होणं यालाही अवतार म्हणतात. म्हणून ह्या पौलस्त्य म्हणजे रावण, या रावणाचा वध करण्यासाठी त्यांचा अवतार होता प्रभू श्रीरामचंद्राचा. म्हणून त्यांनी तो अवतार धारण केला त्रेतायुगामध्ये आणि संपूर्ण रामराज्य सगळं व्यवस्था लावल्यानंतर त्यांनी पुन्हा निजधामाला प्रयाण केलेलं आहे. म्हणून तो अवतार लीला दाखवण्यासाठी त्यांनी धारण केला. म्हणून लीला शरीरम रणरंगधीरम म्हणजे रणामध्ये अत्यंत ते स्थिर होते आणि धीराने त्यांनी सर्व युद्ध जिंकलेली आहेत. बघाच, दोघंच होते फक्त, राम आणि लक्ष्मण. त्यांनी 14,000 राक्षसांचा वध जनस्थानात केला. ते राक्षस त्यांच्यावर इतके प्रचंड मोठ्या प्रमाणात चालून आल्यावर सुद्धा त्यांची बुद्धी चळली नाही, भ्रष्ट झाली नाही. त्यांनी धीराने सर्व राक्षसांचा मुकाबला केलेला आहे, सामना केलेला आहे. रावणाशी जेव्हा युद्ध झालं तेव्हा पहिले काही दिवस प्रभू रामचंद्र जमिनीवर होते आणि रावण रथात होता. एवढा बलाढ्य रावणाशी युद्ध करताना सुद्धा ते जराही विचलित झालेले नाहीत. त्यांनी अत्यंत हुशारीने ह्या सर्व राक्षसांशी वध केला. म्हणून रणरंगधीरम विश्वैकसारम विश्वाचं सार, कारण सर्व विश्व हे रामामध्ये सामावलेलं आहे. म्हणून रघुवंशहारम रघुवंशातील हार म्हणजे रघुवंशातील श्रेष्ठ, रघुवंशात जे जे राजे होऊन गेले त्या सर्व राजांचा मुकुटमणी होते प्रभू श्री रामचंद्र. म्हणून त्यांना रघुकुल तिलक, रघुकुल दीपक, राघव अशी रघुराजावरनं नावं पडलेली आहेत. गंभीर नादम, त्यांची वाणी सदोदित गंभीर असते. जिथं सर्व वादांमध्ये त्यांनी सर्व लोकांना जिंकून घेतलं होतं. रामांवर कोणीही वाद करू शकत नाही. अशा ह्या प्रभू श्रीरामचंद्रांना मी सदोदित नमस्कार करतो. श्रीरामचंद्रम सततं नमामि. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्रीराम जय राम, जय जय राम.